तिकीट कन्फर्म होते, घरच्या माणसांना भेटण्याची ओढ होती. अवघे 2 दिवस बाकी होते. अवघ्या 2 दिवसांनी आपल्या आई वडिलांना भेटण्यासाठी हजारो किलोमीटर दूर असलेल्या उत्तर प्रदेशातील घरी जाण्याची तयारी केलेल्या 26 वर्षाच्या तरुणावर अचानक काळाने झडप घातली. कामाच्या ठिकाणी अचानक असे काही घडले की 26 वर्षीय तरुणाचा घरी परतण्याचा प्रवास कायमचाच थांबला. नेमकं काय घडलं भातखंडे बुद्रुक येथे आणि एका निष्काळजीपणाने घेतला का तरुण मजुराचा जीव? पाहूया ही मन हेलकावून टाकणारी बातमी. नमस्कार, आपण पाहत आहात ट्रेन लाईव्ह न्यूज आणि मी मुख्य संपादक दिलीप पाटील. बडगाव तालुक्यातील भातखंडे बुद्रुक येथे नवीन विद्युत केबल टाकण्याचे काम सुरू असताना भवानी माता मंदिर गल्लीतील अचानक जीर्ण सिमेंटचा विद्युत खांब अर्ध्यातून तुटून खाली कोसळला. यावेळी खांबावर काम करणारा उत्तर प्रदेशातील नितीन दिवाकर वय 26 वर्ष हा तरुण गंभीर जखमी झाला. सचिन बागुल, बापू मोरे, प्रथमेश महाजन, राहुल सोनोने, महेंद्र सोनोने आणि भागवत पवार यांच्या मदतीने त्याला तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती नितीनला मृत घोषित केले. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे नितीन हा अविवाहित होता आणि गिरड येथे इतर मजुरांसोबत तो राहत होता. अवघ्या 2 दिवसांनी उत्तर प्रदेशातील आपल्या घरी जाण्यासाठी त्याचे तिकीट देखील कन्फर्म असल्याची माहिती मिळत आहे. मात्र घर गाठण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा खांब जुना व जीर्ण झालेला होता आणि तो बदलण्याबाबत यापूर्वीही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मग अशा खांबावर काम का सुरू करण्यात आले होते? स्थानिक वायरमनच्या मदतीने का त्या ठिकाणी सुरक्षा योजनांची काळजी घेण्यात आली नाही? असे एक ना अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या दुर्घटनेनंतर एनसीसी कन्स्ट्रक्शन व एएस कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संबंधित ठेकेदार, पर्यवेक्षक कंपनी आणि जबाबदार यंत्रणांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर धरीत आहे. मजुरांच्या जीवाशी खेळत कथित निष्काळजीपणे काम करून घेणाऱ्या संबंधित कंपनीला जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याची गरज असल्याची संतप्त प्रतिक्रिया संतप्त नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत. अशाच नवीन अपडेट बातम्यांसाठी आपल्या ट्रेन लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.